नमस्कार मंडळी, मी ओमकार म्हणजे तुमचा लाडका ओपी ब्लॉग स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. लई दिवसांनी शेतात आलतो, तसं काम पण होतं सोडा. सोयाबीनला लागवड टाकायची होती. मग नाना सोडायला आलतं, त्यांना पण बाकीची कामं होतं म्हणून ते गेलत. पण आता तसं चिखल्यात चप्पल चालणार नाही म्हणून काय चप्पल घालायला नव्हतं, तसं चालतो. लागवड टाकायला एक छोटा टब आणि मेला खायला भडंग घेऊन आलतो. अशी छोटी पायवाट आहे नदीच्याकडनं, नदीच्या बाजूला शेत आहे आमचं तसं. आणि बॅकग्राऊंडमध्ये येणारा गाड्यांचा आवाज थोडा इग्नोर करा. आणि शेत येईपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. हे तर सगळं लागवड टप. मम्मी इथं आहे, ही बघा मम्मी एकटीच काम करते. पाणी आणलंच का मम्मी? पाणी आणलंच काय? आता मी सोयाबीनची लागवड टाकायला आलोय, ते पण सोयाबीनच्या आळ्यासनी एक 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 वाकून थोडी 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 प्रत्येकाला टाकायची आहे. आणि तुम्हाला दाखवतो थांबा शेत केवढं आहे ते. अजून ही अशी ही लागवड एवढ्या वेळ टाकली बा आळ्याला नुसती. कधी व्हायचं एवढे? पाणी घ्यायच्या आधी कशाला यायचं ते? आणि सुट्टी का नाही गाठ? नको काय काय थंड आणायचं म्हटलं तर दुकानं पण सगळी बंद होती. अजून हे पूर्ण व्हायचं आहे, कधी व्हायचं का माहित. आळी आळीला लागवड टाकून मी लागवड टाकताना चुकीची लागवड टाकलो. मम्मीने सांगितली मला की कशी लागवड टाकायची ती. हे बघा, मी बरोबर बुडक्याला लागवड टाकतो, पण मम्मी म्हणाली की ह्याचं बुडकं जळून जातील, थोडी 2-3 बोटं लांब लागवड टाक म्हणजे लागते त्याला. तरी बरं मम्मीने लवकर सांगितलं, नाहीतर मी एका पूर्ण सरीला बुडक्याखालीच लागवड टाकली आहे. काय बोलाय नाही सोडा, ती म्हणाली असू दे चालायचंच. वाचलो. शिस्तात चल.
नाना म्हणाल की चप्पल चालणार नाही, चप्पल घेऊ नको. मग आता असू दे, आता डांबरीवरनच जायचं आहे की. ह्याच्यातच पाय देऊया. आणि ते परत आणि चिखलानं पाय. आम्ही शेतातून लवकर आलो, एक बरंच झालं ते, कारण त्यानंतर मोठा पाऊस आला, नाहीतर तिथंच अडकून बसत आहोत आम्ही.